सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीनं संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन पूरप्रवण भागामध्ये सुरक्षा जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे। महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ तसेच उपायुक्त विजया यादव यांच्या सूचनेनुसार अग्निशमक आणि आपत्कालीन सेवा विभागाच्या पथकाकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे। महापालिकेच्या वतीनं परिस्थिती उद्भवल्यास घ्यावयाच्या काळजीविषयी नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येत असून या मोहिमेची सुरुवात पूरप्रवण भागातील नागरिकांपासून करण्यात आली आहे। मुख्य अग्निशमक अधिकारी सुनील माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सब फायर ऑफिसर विजय पवार आणि त्यांच्या पथकाने मिरजेतील कृष्णाघाट परिसर व सांगलीतील सूर्यवंशी फ्लॅट या भागामध्ये जनजागृती केली। या मोहिमेदरम्यान नागरिकांना पूर येण्याआधी पूरस्थितीत आणि पुरानंतर कोणती दक्षता घ्यावी याची सविस्तर माहिती प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून देण्यात आली। घरच्या घरी पाण्यापासून बचावासाठी कोणती साधन सामग्री उपलब्ध ठेवावी याबाबतही सब फायर ऑफिसर विजय पवार यांनी मार्गदर्शन केले। या उपक्रमात स्थानिक महिला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। महापालिकेच्या वतीनं जनजागृतीमुळे पूरप्रवण भागातील नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापन संदर्भात सजगता निर्माण होण्यास मदत होणार आहे। संभाव्य महापुराची परिस्थिती पाहता सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय सत्यमजी गांधी साहेब यांनी दिलेल्या सूचनावरून महानगरपालिका हद्दीमधील पूरपट्ट्यातील नागरिकांना प्रबोधन करण्याचं काम अग्निशमक दलाच्या वतीनं सुरू आहे। आज या ठिकाणी सूर्यवंशी प्लॉट म्हणजे सांगली महानगरपालिका क्षेत्रात सर्वात पहिल्यांदा पाणी येणारा जो भाग आहे या भागामध्ये आज प्रबोधनाचं काम अग्निशमक दलाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या प्रबोधनाकरिता या भागातील सर्व महिला असतील पुरुष मंडळी असतील मोठ्या संख्येने उपस्थित होते। या भागामध्ये जर समजा आता पूर यायच्या अगोदर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, पूर आल्यानंतर आणि पूर येऊन गेल्यानंतर याबाबत जे काय आवश्यक असणारे ज्या उपाययोजना आहेत याबाबत त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचबरोबर पूर परिस्थिती निर्माण झाली तर स्थलांतराची ठिकाणं निश्चित करण्यात आलेली आहेत। त्याच ठिकाणी आपण कशा पद्धतीने स्थलांतर करायचं आहे वगैरे याचं व्यवस्थित मार्गदर्शन त्या सर्व भागातील नागरिकांना करण्यात आलेलं आहे।